पुढची बातमी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी शुक्रवारी रात्री तिरुपती कटला या भाजप नेत्याची हत्या केली। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात दहशत पसरली आहे आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या वर्षभरात माओवाद्यांनी भाजपच्या नेत्याची केलेली ही 9वी हत्या ठरली आहे। छत्तीसगडमधल्या भाजप सरकारनं माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। आता माओवाद्यांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे, कारण आणखीन एका भाजप नेत्याची माओवाद्यांनी हत्या केली। बिजापूर जिल्ह्यातील पंचायत समितीचे सदस्य आणि भाजपच्या सहकार विभागाचे नेते असलेल्या तिरुपती कटला यांची माओवाद्यांनी हत्या केली। शुक्रवारी रात्री एका लग्नातून परत येत असताना माओवाद्यांच्या ॲक्शन टीमनं त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात कटला यांचा मृत्यू झालाय। गेल्या वर्षभरात माओवाद्यांनी केलेली ही 9वी हत्या आहे। कई बार पर्चे फेंक करके नक्सलियों ने भारतीय जनता पार्टी की प्रदेश सरकार, मुख्यमंत्री और गृह मंत्री के खिलाफ उन्होंने अपनी नाराजगी भी जताई है और वो लगातार भारतीय जनता पार्टी को निशाने पर भी लेते रहे हैं। अगर हम देखें कि पिछले 1 वर्ष में 8 भारतीय जनता पार्टी के नेता नक्सलियों की साजिश का शिकार हुए हैं। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला बिजापूर, नारायणपूर यासह दंतेवाडा, सुकमा या भागात माओवाद्यांच्या सर्वाधिक हिंसक कारवाया होत असतात। दंडकारण्यात राजकीय पक्षांचे नेते माओवाद्यांच्या नेहमीच रडारवर राहिलेत। यापूर्वी 2013 मध्ये सुकमा जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांच्या रॅलीवर माओवाद्यांनी हल्ला केला होता। त्यात महेंद्र कर्मा या काँग्रेसच्या खासदारासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्यासह एकूण 37 जणांचा मृत्यू झाला। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या काळात माओवाद्यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा ठार मारलं। विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरात 9 भाजप नेत्यांची हत्या माओवाद्यांनी केली। यात भाजपचे 2 जिल्हा उपाध्यक्ष, भाजपचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन काका तसंच इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे। काल तिरुपती कटला या स्थानिक भाजपा नेत्याची हत्या झाली आहे। एकूण लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत पसरवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। त्यातूनच माओवाद्यांनी भाजपा नेत्यांचं हत्यासत्र सुरू केलेलं आहे। मात्र त्याला रोखण्यासाठी सुरक्षा दलं सुद्धा आता आक्रमक तयारी करत आहेत। छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर माओवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचं धोरण अवलंबण्यात आलं। माओवाद्यांच्या गडात पोलीस स्थानकं उभारली गेली। पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माओवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरवण्यासाठी हत्यांचं सत्र सुरू केल्याचं दिसतंय। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा याला कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।